नमस्कार. तुम्ही आज या भीतीमध्ये जगत आहात का की तुमच्या सोबत काय होईल? तुम्हाला सतत बायकोकडून किंवा कुणाकडूनही खोट्या केसमध्ये फसवण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. तुमच्यावर पण अन्याय होत आहे, पण तुम्हाला तो शांतपणे तोंड दाबून सहन करावा लागत आहे. आणि तुम्हाला रोज हीच भीती वाटते की मी पुरुष आहे, तर माझ्या विरुद्ध अनेक खोट्या केसेस होऊ शकतात आणि या सगळ्या प्रकारामध्ये माझी पहिली स्टेप काय असावी? या प्रश्नांचा उत्तर जर हो असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी. आपण आज बघूयात, तुम्ही जर पुरुष असाल तर कायदेशीर पद्धत वापरून तुम्ही तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांना कसं वाचवू शकता हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू. या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या कंप्लेंट पासून ते कोर्टामध्ये ऑर्डर मिळेपर्यंत सगळी प्रोसिजर स्टेप बाय स्टेप समजावून घेऊ. आता तुम्हाला भीती आणि तणावपूर्ण वातावरणामध्ये जगण्याची गरज नाही. कायदा समजावून घ्या, स्वतःचं रक्षण करा आणि हो, तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, म्हणजे न्यायालयीन प्रक्रिया तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये कळेल. तसेच हा व्हिडिओ लाईक करा आणि आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला काही कायदेशीर प्रश्न असतील तर ते देखील विचारा. आमच्याशी थेट संपर्क साधायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही जो नंबर दिला आहे त्याला व्हॉट्सअप मेसेज करा व आमची अपॉइंटमेंट फिक्स करा. चला तर मग समजावून घेऊया की तुमच्या हक्कांची लढाई कशी असली पाहिजे आणि या हक्कामध्ये तुमचं पहिलं पाऊल काय असलं पाहिजे. सर्वात पहिले आपण समजावून घेऊ की पुरुषांसाठी कौटुंबिक हिंसाचाराचा अर्थ नक्की काय आहे. कौटुंबिक हिंसाचाराचा अर्थ फक्त मारहाण करणे एवढाच नाही, तर या डोमेस्टिक व्हायलन्स कायद्याअंतर्गत महिलांना संपूर्ण संरक्षण दिलं आहे. याचा अर्थ असा होत नाही की पुरुषांवर अन्याय करणारा हा कायदा आहे किंवा पुरुषांवर होणारा हिंसाचार हा दुर्लक्षित केला जाईल. पुरुषांवर होणाऱ्या अत्याचाराला या कायद्यामध्ये नाही, परंतु इतर कायद्यामध्ये गुन्हा समजला आहे आणि योग्य त्या उपाययोजना देखील दिलेल्या आहेत. नक्कीच कौटुंबिक हिंसाचाराचा कायदा हा महिलांचा असला तरी बाकीचे कायदे पुरुषांसाठी आहेत. कायदेशीर पर्याय पुरुषांसाठी नक्कीच दिलेले आहेत. कायदे दोघांसाठी समान आहेत. आता पुरुषांसाठी पहिले हिंसा म्हणजे काय ते बघूयात. तर मग पुरुषांसाठी हिंसा म्हणजे नक्की काय? शारीरिक हिंसा म्हणजे धक्का मारणे, मारहाण करणे, थोबाडीत मारणे, कोणत्याही वस्तूने मारहाण करणे, कोणत्याही पद्धतीने शारीरिक इजा करणे. दुसरी हिंसा म्हणजे भावनात्मक हिंसाचार. यामध्ये सतत टोमणे मारणे, शिव्या देणे, इतर लोकांच्या पुढे अपमान करणे, आई वडिलांना शिव्या देणे, आई वडिलांबद्दल किंवा घरच्यांबद्दल चुकीचे शब्द उच्चारणे, खोट्या केसमध्ये फसवण्याची धमकी देणे, तुम्हाला इतकं बोलणे की तुमची मानसिकता तुटून जाईल, तुमचं मानसिक खच्चीकरण केलं जाईल. याला पुरुषांविरुद्ध होणारा भावनिक किंवा मानसिक हिंसाचार असं म्हटलं जातं. आणि तिसरी हिंसा म्हणजे सेक्शुअल हिंसाचार. म्हणजेच तुम्हाला वारंवार संबंधांसाठी नाही म्हणणं किंवा दुसऱ्यासोबत संबंध बनवण्याची धमकी देणं किंवा वारंवार एखाद्या पुरुषाला नपुंसक म्हणणं हा सुद्धा सेक्शुअल व्हायलन्स आहे. यापुढे आर्थिक हिंसाचार देखील पुरुषांबद्दल होऊ शकतो. तो म्हणजे तुमचा पगार किंवा तुम्ही कमवलेले पैसे काढून घेणे, हिसकावून घेणे, तुमच्या मालमत्तेवर कब्जा करणे किंवा तुमच्याशी असं वागणे की तुम्ही मजबूर झाले पाहिजेत आणि तुम्हाला पैसे किंवा मालमत्ता ही द्यावीच लागली पाहिजे किंवा कोणत्याही पद्धतीत तुम्हाला ब्लॅकमेल करणं, इमोशनल टॉर्चर करणं, अशी कुठलीही गोष्ट तुमच्या बरोबर होत असेल तर कायदा तुमच्या बाजूने आहे. हे कायदेशीर मार्ग फक्त बायकांसाठीच नसून तर एका घरात असलेल्या वडिलांसाठी, भावासाठी, पतीसाठी किंवा मुलासाठी सुद्धा आहेत. तुमच्या बरोबर जर असा हिंसाचार होत असेल तर सर्वात महत्वाची बाब म्हणजे पुरावा आहे. कारण या समाजामध्ये पुरुषांच्या विरुद्ध हिंसाचार होतो ही बाब जास्त लोकांना पचनी पडत नाही आणि म्हणून पुरुषांना तुमच्या विरुद्ध झालेल्या हिंसाचाराचा पुरावा गोळा करणे अतिशय महत्वाचे आहे. तुमच्या बरोबर जे काही होत असेल तर सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्ही पुरावे गोळा करा. कोर्टामध्ये जर तुमच्या विरुद्ध असे काही होत असेल, हे तुम्हाला सांगायचे असेल किंवा झालेलं आहे हे तुम्हाला दाखवून द्यायचं असेल तर तुम्हाला ठोस पुरावा देणं गरजेचं आहे. तुम्ही विचार जरी करत असाल की भविष्यात मी अशी केस करेन तर तुम्हाला पुराव्यांची नितांत गरज आहे. तुमच्या केसची संपूर्ण ताकद म्हणजे तुमच्याकडे हिंसाचार झालेल्याचे असलेले पुरावे. परंतु
आता नक्की पुरावे म्हणून काय करायचं आहे हेच कळत नाही. तर पहिले ते समजावून घेऊ. सर्वात पहिला पुरावा म्हणजे मेडिकल रिपोर्ट. तुम्हाला मारहाण झाली असेल तर तुर्तास तुमच्या जवळच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये जा, मेडिकल रिपोर्ट करा. डॉक्टरांना खरं खरं सांगा की तुम्हाला या जखमा किंवा अंगावरचे व्रण हे कसे झाले आहेत. तुम्हाला कुठे, कशी, कुणी मारहाण केली, हा मेडिकल रिपोर्ट तुमच्या केसचा सर्वात महत्वाचा भाग असू शकतो. यानंतरचा पुरावा म्हणजे फोटो किंवा व्हिडिओ. तुम्हाला मारहाण झाली असेल, घरामध्ये काही तोडफोड झाली असेल तर त्याचे फोटो काढून ठेवा. ते व्यवस्थित सेव्ह करून ठेवा. जर शक्य असेल, मी म्हणत नाही की तुम्ही हे केलंच पाहिजे, परिस्थिती निहाय हे जर शक्य असेल तर हिंसाचाराच्या दरम्यान ऑडिओ किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग करा. हे देखील खूप महत्वाचा पुरावा असतो. पुढे तिसरा पुरावा म्हणजे मेसेजेस आणि फोन कॉल्स. तुम्हाला जर धमकी देणारे मेसेजेस किंवा फोन कॉल येत असतील किंवा आले असतील तर अशा मेसेजेसला कधीही डिलीट करू नका. ते स्क्रीनशॉट काढून सेव्ह करून ठेवा. सेव्ह करत असताना लक्षात घ्या, त्या व्यक्तीचा नंबर दिसणे गरजेचे आहे. जर कॉल येत असेल तर तो रेकॉर्ड करा. आता चौथा मुद्दा जो अनेकदा लोक इग्नोर करतात, पण तोच मुद्दा खूप महत्वाचा आहे आणि तो म्हणजे बायकोची फायनान्शियल कंडिशन. म्हणजेच ती काय कमवते, किती कमवते, तिचे कुठल्या बँकेमध्ये अकाउंट आहे, अकाउंट नंबर काय आहे. पत्नीची आर्थिक माहिती तुमच्याकडे अगदी पूर्णपणे असणं गरजेचं आहे. पुरुषांच्या अत्याचाराबाबत एक महत्वाची बाब म्हणजे तुम्हाला अचानक आठवत नाही की काय झालं होतं आणि कुठल्या दिवशी आणि दिनांकाला झालं होतं. तर तुम्ही एक डायरी मेंटेन करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही दिनांकासहित झालेली घटना नमूद करू शकता. कोणी, कशी, कशासाठी मारहाण केली किंवा काय प्रसंग घडला होता. सध्याच्या काळात डायरी लिहिणे हे शक्य नाही, पण सर्वात सोपा पर्याय म्हणजे गुगल टाइमलाईन चालू करून ठेवा. म्हणजे तुम्ही कोणत्या वेळेस कुठे उपस्थित होतात हे आठवण्यासाठी सोपे जाते. कारण नुसत्याच घटना लिहिणं किंवा त्यांचं वर्णन करणे हे इतके प्रभावशाली नुसतंच घटना लिहिणं किंवा त्यांचं वर्णन करणं हे इतके प्रभावशाली नाही, जितके त्या घटनेची तारीख, वेळ, घटना कुठे झाली, तुमच्या सोबत कोण तिथे उपस्थित होतं हे लिहिलेले वर्णन प्रभावशाली आहे. लक्षात ठेवा, या गोष्टी करणं हा तुमच्यासाठी खूप मोठा पुरावा गोळा करणं आहे. बऱ्याचदा या गोष्टी इग्नोर केल्या जातात आणि मग पत्नीने काही केस केली की अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. आता पुढचा भाग म्हणजे हे सगळे पुरावे गोळा केल्यानंतर कायदेशीर सुरुवात कशी केली जावी. आता इथे खूप महत्वाची गोष्ट आहे, कारण बऱ्याचदा लोक पुरावे गोळा करून चुकीची सुरुवात केल्यामुळे कायदेशीर लढाईत हरतात. तुमच्याकडे ठोस पुरावे असल्यास तुमचे पहिले पाऊल देखील अतिशय विचार करून, समजून घेऊन आणि योग्यच असणे गरजेचे आहे. जर पुरावे असतील तर ऍक्शन घेण्यासाठी अनेक सारे कायदेशीर मार्ग आहेत आणि जे मोठ्या प्रमाणावर कन्फ्युजन क्रिएट करतात. यामध्ये सर्वात पहिलं पाऊल म्हणजे तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये जाऊन एक तक्रारी अर्ज करा. ज्या तक्रारी अर्जामध्ये सर्व घटनांचा योग्य घटनाक्रम लिहिलेला असेल. परंतु लक्षात घ्या, इथे लिहिल्या जाणाऱ्या घटना या विचारपूर्वक लिहिणं गरजेचं आहे. नाहीतर यातल्या काही चुका तुमच्याच विरुद्ध वापरल्या जाऊ शकतात. त्यामुळे हा अर्ज बनवत असताना वकिलांची मदत घ्या, जेणेकरून या अर्जामुळे होणाऱ्या परिणामांचा विचार करून आधीच अर्ज लिहिलेला असेल. या अर्जामध्ये सर्व तारखा, घटनाक्रम अगदी अचूक लिहिणे गरजेचे आहे, कारण याच अर्जाचा बेस ठेवून पुढे पोलीस गुन्हा नोंदवू शकतात. किंवा भारतीय न्याय संहितेच्या कलम 352 जाणून बुजून तुमचा अपमान केला व शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला. तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम 351 प्रमाणे तुम्हाला गंभीर इजा पोहोचवण्याचा किंवा तुमच्या जीवाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केला असा देखील गुन्हा दाखल होऊ शकतो. परंतु पोलीस गुन्हा दाखल करतीलच असं नाही, आणि हे खूप सामान्य आहे की पोलीस गुन्हा दाखल करून घेत नाहीत. असं झाल्यास तुम्ही पोलीस आयुक्त किंवा पोलीस उपायुक्तांकडे अर्ज करू शकता.
परंतु त्यांनी देखील अर्जाची दखल घेतली नाही, तर सरळ तुम्ही कोर्टात प्रायव्हेट कंप्लेंट करून पोलिसांना गुन्हा दाखल करण्याची ऑर्डर मिळवू शकता. ही ऑर्डर मिळाल्यावर मात्र पोलिसांना गुन्हा दाखल करूनच घ्यावा लागेल. यानंतरचा पर्याय म्हणजे तुम्ही पोलिसांकडे न जाता डायरेक्ट कोर्टामध्ये देखील जाऊ शकता आणि कोर्टामध्ये केस करू शकता. आणि जर तुमच्याकडे पुरावे असतील तर तुम्ही डायरेक्ट फॅमिली कोर्टामध्ये क्रुएल्टीच्या ग्राउंडवर घटस्फोट देखील दाखल करू शकता. या क्रुएल्टीमध्ये शारीरिक, भावनिक, आर्थिक, मानसिक सगळ्या प्रकारची क्रूरता तुम्ही लिहू शकता. इथे मात्र परत एकदा तुम्हाला वकिलांची मदत घ्यावी लागेल. जरी तुमच्याकडे पुरावे असले तरी ते पुरावे कायदेशीर पद्धतीने कागदावर कसे मांडायचे यासाठी वकिली सल्ला घेणे किंवा वकिलांकडे जाणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे तुमच्या विरुद्ध जर भारतीय न्याय संहितेच्या कलम 85 खाली खोटा गुन्हा दाखल झाला असेल, म्हणजेच पूर्वीच्या 498A खाली खोटा गुन्हा दाखल झाला असेल किंवा खोटी कौटुंबिक हिंसाचाराची केस झाली असेल, तरी देखील या पुराव्यांच्या आधारेच तुम्ही त्या केसला उत्तर देऊ शकता, त्याला चॅलेंज करू शकता आणि केस रद्द देखील करू शकता. तुमच्या विरुद्ध दाखल केलेली केस खोटी आहे हे सिद्ध झाल्यानंतर पत्नीच्या विरुद्ध मानहानी आणि खोटी केस केल्याबद्दल नुकसान भरपाई देखील मागू शकता. इथपर्यंतचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये आम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कळवा. आणि तुमचे जर काही कायदेशीर प्रश्न असतील जे आम्हाला थेट विचारायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा आणि आमची अपॉइंटमेंट बुक करा. नातेवाईकांबरोबर ज्यांना गरज आहे, ज्यांच्यावर असा हिंसाचार होत आहे त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. पुढच्या भागामध्ये आपण बघू की एवढ्या केसेस केल्यानंतर तुम्हाला कोर्टाकडून काय ऑर्डर मिळू शकते. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला इंजंक्शन ऑर्डर मिळेल, म्हणजेच तुमच्या बरोबर होणारा अन्याय हा त्वरित थांबला गेला पाहिजे. हे एक प्रकारचं सुरक्षा कवच असतं. जसं की तुमच्या पत्नीला किंवा जी व्यक्ती तुमच्यावर अन्याय करत आहे, हिंसाचार करत आहे, त्या व्यक्तीला तुमच्या घरामध्ये, ऑफिसमध्ये किंवा जवळपास कुठेही येऊन दिलं जाणार नाही अशी ऑर्डर घेता येते. यानंतर तुम्ही क्रुएल्टीच्या ग्राउंडवर घटस्फोट दाखल करू शकता. या पुराव्यांच्या आधारावर तुम्ही मुलांची कस्टडी देखील मिळवू शकता, म्हणजेच मुलांचा ताबा मिळवू शकता. फक्त पुरुष आहात म्हणून सहन करू नका. कायदेशीर मार्ग समजावून घ्या, योग्य पुरावे गोळा करा आणि न्याय मिळवा.